औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले असताना औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच पोस्टर फाडण्यात आले। यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता। सायंकाळी 2 गटात तणाव निर्माण झाला व पोलिसांना देखील धक्काबुक्की करत कपडे फाडण्याचे प्रकार झाले। या दरम्यान दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या सुमारे 100 कांड्यांचा वापर केल्याचे वृत्त आहे। 2 गट एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या गटांनी काही वाहने जाळली। परिणामी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती। छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले। औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान विहिप बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला। नागपूर सोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते। आंदोलन झाल्यानंतर देखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। शिवाजी पुतळा चौक, चिटणीस पार्क चौकात देखील पोलीस बंदोबस्त होता। सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क तसेच गांधी गेट परिसरात 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता। काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या। यामुळे मोठा जमाव परिसरात जमला। यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली। परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क परिसरात अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती। काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले। नागपुरातील महाल भागात तरुणांच्या 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी असून नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे। नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे। या शहरात जात, धर्म, पंथ या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत। आज जे काही घडले त्या संबंधी प्रशासन कार्यवाही करेलच। नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत असे आवाहन गडकरी यांनी केले आहे। नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत। या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे। आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे। नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शहर आहे। ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे। अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी
असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. नमस्कार. नागपुर के महल इलाके में जिस प्रकार से तनाव की स्थिति निर्माण हुई, ये बहुत ही निंदनीय है. जिस प्रकार से कुछ लोगों ने पत्थरबाजी की है, पुलिस पर भी पत्थर फेंके हैं, ये बिल्कुल गलत है. मैं स्वयं इन सारी घटनाओं पर नजर रखकर हूं. मैंने पुलिस कमिश्नर को ये कहा है कि कानून व्यवस्था बनाने के लिए जो भी कड़े से कड़े कदम उठाने की आवश्यकता हो वो उठाए जाए और शांति को बनाया जाए. अगर कोई दंगा करता है, कोई पुलिस पर पत्थर फेंकता है, कोई समाज में तनाव निर्माण करता है, तो ऐसे सभी लोगों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. और मैं सभी को अपील करता हूं कि नागपुर एक बहुत ही शांति प्रिय इस प्रकार की नगरी है. यहाँ की शांति भंग न हो इस प्रकार से सभी लोगों ने व्यवहार और बर्ताव करना चाहिए. और कोई भी अगर इस प्रकार से तनाव निर्माण करने का प्रयास करेगा तो उसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई की जाएगी.